करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये कोणत्या व्यक्तीपासून, कोणत्या मनुष्यापासून सावध राहता यायला हवं. कारण या कलियुगामध्ये असे कितीतरी लोक आपल्याला फसवत असतात. त्यांच्यापासून आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. कितीतरी लोक आपल्याला ओरडत असतात. कारण का, जिथे आपली चूक असेल तरच तिथे आपल्याला ओरडा मिळत असतो. परंतु ज्याप्रमाणे आपण सावध का राहता यायला हवं त्याचा सुद्धा भाग समर्थांनी आपल्याला दिलेला आहे. आपला विचार आणि आपली बुद्धी. कारण आपण एकमेकांचे सल्ले ऐकत असतो, परंतु चांगले विचार जर असतील, चांगले सल्ले जर असतील तरच आयुष्याला गोडी निर्माण होईल. बरोबर की नाही? बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. कोणत्या माणसांपासून आपण सावध राहता यायला हवं. मनाला प्रश्न पडलेला असेल. अनेक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे आपल्याशी ज्यावेळी कनेक्टिव्हिटी होते, एकमेकांशी आपण बोलत राहतो, त्यावेळी संवाद घडला जातो. संवाद घडत असताना काही वेळेला वाद सुद्धा घडत असतो. कारण का वाद झालेला आहे, तर शब्द. आपल्या मुखातून येणारे शब्द सुद्धा एक प्रकारचं भोजनच असतं. आपण आपल्या ताटामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ पाहतो की नाही? नक्कीच ना. भात, भाजी, डाळ, पापड, लोणचं सर्व प्रकारचे पंचपक्वान्न असतात. परंतु शब्द सुद्धा त्या प्रकारे एक प्रकारे भोजनच आहे. कोणत्या वेळी कोणते शब्द आपण बोलायला हवे. ज्यावेळी आपल्याला भूक लागते त्यावेळी आपण काय खायला हवं. ज्यावेळी आपल्याला तहान लागते त्यावेळी आपण काय प्यायला हवं. म्हणजे विचार करा, हे ज्याला जमतं त्याच्यापेक्षा चांगला कुणी या आयुष्यामध्ये असूच शकत नाही. बघा का भाग दिलेला आहे शब्दांचा. कारण शब्द हे व्यवस्थित आणि जपून वापरले गेले पाहिजेत. शब्दांची सुद्धा एक प्रकारे चव असते. ज्याप्रमाणे आपल्या जिभेला चव असते बघा. आपण गोड खाल्लं की आपल्याला गोडी समजते, चव समजते. तिखट खाल्लं की, बरोबर की नाही, आंबट, तुरट लगेच आपण सांगू शकतो. तसंच शब्दांची सुद्धा एक प्रकारे चव आहे. बोलण्याआधी स्वतःची चव ही चाखून बघायला. कारण आपण जे शब्द बोलत आहेत त्या शब्दातून कोणत्या प्रकारे, ज्या प्रकारे ॲक्शनला रिॲक्शन असते ना, त्याचप्रमाणे शब्दाला सुद्धा अनेक प्रकारच्या चव प्राप्त होत असते. जर स्वतःला ती जर चांगली नाही वाटली ना, तर दुसऱ्यांना कशी चांगली वाटेल हो. एखादी गोष्ट चांगली सांगायची तर आपल्याला जर ती गोष्ट आवडली तरच ती दुसऱ्यांना आवडेल की नाही. आणि जर तीच आपल्याला आवडली नाही तर त्यांना सांगून त्यांना आवडणार आहे का हो. याचा विचार आपण अगोदरच केला पाहिजे. आता विचार करा, आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलेलो आहोत, एखाद्या हॉटेलमध्ये गेलेलो आहोत
आणि त्या हॉटेलमध्ये आपण ऑर्डर केलेली आहे किंवा आपल्या मित्राने कोणीतरी ऑर्डर केलेली आहे. ज्याप्रमाणे भाग कसा दिलेला आहे, कोणत्या व्यक्तीपासून सावध राहिलं पाहिजे, आपण आपला मित्र आणि आपण आपला शत्रू ज्यावेळी जाणतो की नाही, त्याचप्रमाणे जर आपल्या मित्रानेच आपल्याला न आवडणारी भाजी जर ऑर्डर केली असेल, न आवडणारी वस्तू जर खरेदी करून दिली असेल, तर त्याच्याशी आपण चांगलं बोलू की वाईट बोलू, विचार करा. स्वभाव एक प्रकारे काय करत असतो, आपल्याला सावध करत असतो. कारण सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वणवण करत असतात, पण दमल्यावर मात्र विचार करा, तेव्हा जाणीव होतं की समाधानात खरं सुख आहे. सुख कशात आहे, तर समाधानामध्ये. मग सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर का वणवण फिरत असतात? समर्थांनी आपल्याला वणवण न फिरण्यासाठी जा सद्गुरूशी शरण यासाठी काय दिलेलं आहे, श्रवण. ना श्रवणामध्येच वणवण आहे. ज्याला श्रवण नाही तो आयुष्यभर फिरत आहे, परंतु ज्याला श्रवण आहे तो परमेश्वराच्या चरणी लीन आहे, परमेश्वराच्या चरणी दृढ कायम आहे. कारण सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो, कोणीही सोबत येणार नाहीये. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा. आपण काय करत असतो, आपल्या वाटेला जर दुःख, आपल्या वाटेला जर अडचणी निर्माण झाल्या ना, ज्याप्रमाणे बुडत्याला काठीचा आधार असतो ना, त्याचप्रमाणे आपण इतरांचा आधार शोधत असतो की मला ती व्यक्ती मदत करेल, मला ती व्यक्ती सहकार्य देईल. नाहीच, शेवटी आपल्यालाच भक्कम बनावं लागेल, तरच आयुष्य सुंदर आहे. कारण जन्माला येताना आपण एकटेच आलेलो आहोत, जाणारसुद्धा एकटेच आहोत, कोणीही सोबत नसणार. म्हणून माणसं म्हटली की त्याच्या वागण्यात, बोलण्यात सर्व प्रकारच्या गोष्टी निर्माण होत असतात. म्हणून आपल्यातली जी नाती आहेत, ती नाती कायम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाती जपली गेली पाहिजे. नेहमी लक्षात ठेवायचं, दुःख वाट्याला जरी येत असलं तरी ते दुःख नाहीसं होणारच. कारण एखाद्या वेळी आपण निबंध वाचत असतो, एखाद्या वेळी संपूर्ण धडा वाचत असतो, परंतु 100 शब्दापेक्षा अनुभवाची एक ठेच बघा जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. आपण खूप काही शिक्षण घेतलं, शिक्षण घेतल्यानंतर जर अनुभवच नसेल तर आपण फ्रेशर म्हणून जातो की नाही. परंतु जो जास्त नाही शिकला परंतु त्याच्यामध्ये कला आहे आणि त्याला त्या कलेचा अनुभव आहे, तर त्याला प्रथम प्राधान्य दिलं जातं. विचार करा. म्हणून विचार कसे असले पाहिजेत, कसे लोक सल्ले देत असतात आणि कशा प्रकारे आपण आपलं जीवन जगत असतो, ही विचार करता यायला हवं. त्यासाठी आपल्याला चांगल्या विचारांचीच आवश्यकता आहे. कारण जवळचीच माणसं तुमच्या आवाजावरून सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावत असतात. आपल्या शेजारी पाजारी असणारी लोक आहेत ना, आपल्याशी नीट बोलणार नाही, परंतु आपल्या घरामध्ये थोडंसं का होईना जरासा आवाज जरी झाला ना तरी त्यांच्या घरामध्ये हसणं चालू असतं. कारण का? कारण आपल्या घरामध्ये दुःख आणि गोंधळ निर्माण झालेला असतो. परंतु आपल्या घरामध्ये जर ज्यावेळी चांगलं होईल ना, त्यावेळी शेजारी पाजारांची तोंडं आपोआप बंद होत असतात.
बरोबर की नाही? ती फक्त तेव्हाच लोक कुजबुजतात ज्यावेळी आपल्या घरामध्ये जेव्हा चांगलं होईल तेव्हाच. म्हणून अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते, ते म्हणजे अपयशी का मी होत आहे याचं कारण. आपण अनेकांना कारणं देत जातो, परंतु आपण ज्यावेळी अपयश होतो त्या अपयशाचं कारण आपल्याला शोधता आलं पाहिजे. आयुष्यामध्ये घेण्यापेक्षा देणं महत्त्वाचं आहे. आता आयुष्यामध्ये सर्वजण आपल्याला देत असतात, आपण घेत असतो, परंतु किती. आता आपले मित्रपरिवार आहेत बघा, मित्रपरिवार आहेत, प्रत्येकजण एक एक वेळी एक एक प्रकारे आपल्याला जेवण देत आहे. आज तो मित्र आपल्याला जेवण देत आहे, उद्या दुसरा मित्र आपल्याला जेवण देत आहे, तर तिसऱ्या दिवशी आपल्याला सुद्धा देता आला पाहिजे. आपण त्यांचं खाल्लेलं आहे की नाही, मग खाल्ल्या मिठाला जागलंच पाहिजे. जर आपण त्यांचंच फक्त खात असू तर आपण कधी देणार? बरोबर की नाही? शेवटी ऋण आपण त्यांचे सुद्धा घेऊन आलेलो आहोत, असं होईल ना. मग ती फेडायची केव्हा? अगोदरच आपण मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण आपण घेऊन आलेलो आहोत. आणि हे आता ऋण कुठे फेडायचे हो? म्हणून त्यांचं ज्यावेळी आपण खातो त्यावेळी आपल्याला सुद्धा देता आलं पाहिजे. म्हणून बघा, आपण आपले मित्रत्व, शत्रुत्व कशा प्रकारे आपल्याला त्या आयुष्यामध्ये सावधान राहता आलं पाहिजे. सावध कसं राहता येईल? ज्या वेळेला आपण एकमेकांचं ऐकत असतो त्याच वेळेला सत्य अशी एक परिस्थिती निर्माण होत असते. परिस्थिती निर्माण झाली की सर्व काही आपल्याला असत्य वाटत असते, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करावीच लागते. म्हणून पाप आणि पुण्य आपल्याला सोडून नाही गेलेलं आहे. स्वर्ग आणि नरक इथेच आहे, पाप पुण्य सुद्धा इथेच आहे. जी निर्माण होते ती फक्त परिस्थिती. म्हणून जिथे आपण चुकलेलो आहोत ना, ती चुका स्वीकारण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. जर ती तयारी आपल्यामध्ये असेल तर आयुष्यात कधीही माणसं गमावण्याची वेळ येणार नाही. आपण एखाद्या गोष्टीवरून जर भांडण होत असेल ना, तर त्या झालेल्या गोष्टीवरून आपण आपली माणुसकी आणि आपण तो माणूस काय करत असतो, गमावून बसत असतो. आणि ज्यावेळी त्या माणसाची गरज भासते ना, त्यावेळी आपल्यालाच दुःख होत असतं की त्या व्यक्तीला मी कसं बोलू. विचार करा. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष ती व्यक्ती आपल्याशी बोलायला येते ना, त्यावेळी आपल्याला मन प्रसन्न होत असतं की कितीतरी दिवसांनी ती व्यक्ती आपल्याशी बोलायला आलेली आहे. म्हणून स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. आपण काय करत असतो, स्वतःच्या दोष, स्वतःची चुका आपण लपवत असतो आणि चुका आपण शोधत बसतो. असं व्हायला ना, ज्यावेळी आपण दुसऱ्यांच्या चुका शोधत असतो त्यावेळी नक्कीच काय होणार आहे, वाद घडत बसणार. म्हणून समर्थ म्हणाले, वाद नको तर गुरु शिष्यांचा संवाद घडला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.